नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात? मजेत ना? आशा करते मजेत असणार. आज आम्ही आलोय वास्को मार्केटिंगला. आज नागपंचमी विशेष इकडे एक फेमस डिश बनवतात. जसं गावाकडे पुरणपोळी, लाया, तसं गोव्यामध्ये पातोळी, हळदीच्या पानामध्ये बनवतात पातोळी. ते पान आपण आज खायला आलेलो आहोत. आणि गूळ, मुगाची डाळ, नारळ आपले घेऊन झालेले आहेत. आता पान भेटत नाहीत म्हणून पानासाठी आता फिरायला पाहिजे. काल भरपूर आले होते पण आम्हाला टाइम नाही भेटला म्हणून आज आलेला आहे. साहेबांनो या तर चला आपण बघूया आपल्याला पानं सापडतात की नाही. होपफुली सापडायला पाहिजे. चला तर मग मका मका चला. माका नाका तुका हो नहीं है इतने सोने. अब क्या करें? क्या करेंगे हम लोग? चलो फिर नहीं है तो क्यों जा रहे हैं? घूमो. बैड लक. नहीं मिळाले पान. नहीं मिला पत्ता. कालच घेऊन यायला पाहिजे होता आपण. कोणाला माहित होतं आजच्या दिवशी भेटणार नाहीत म्हणून. पण दरवर्षी तर राहतात ना, ह्या वर्षी कसं काय एवढे लवकर खतम झाले माहिती नाही. जास्त लोकांना हळद पेरली नाही काय? होऊ शकतं ह्या वर्षी कोणी हळद पेरली नसेल. माय गॉड, मग पुरणपोळीच बनवायला लागेल. आणि परत चला तर मग फ्रेंड्स पुरणपोळीचाच आहे. बघूया. आता पान तर नाही भेटले, मसाला तर घेतलेला आहे, पण 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 काहीतरी जुगाड केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पातळ्या तर खाल्ल्याच पाहिजेत. पातळ्या तर आज खाल्ल्याच पाहिजेत. एक नंबर टेस्ट. सड्यावर असतील का? सड्यावरच छोटे छोटे आहेत ना? ते गावठी हळदीची. गावठी हळदीचे असतात. खूप छोटे छोटे असा. चला तर मित्रांनो, आपल्याला फायनली भेटलेले आहेत पातळीचे पानं. हो, दोन की एक? दोन द्या आई, आणि एक द्या. इथे वास्को फिरून आले आम्ही, कुठं नाही भेटले पान आम्हाला. आज सकाळीच नसलेली. होय. ठीक आहे. माझ्या 20 पानं आम्ही नंतर 25 मागा दिली. आई मागे. चला तर मित्रांनो, मिळालेले आहेत पातोळीची पानं, पण खूप खूप छोटे आहेत, पण चालेल. हा हा, द्या पैसे. आई पैसे. बरे आहेत का? चालते. बारीक बारीक होते पातळ्या. छोट्या छोट्या होतात पातोळ्या, मोठ्या नाही होणार. चला, भेटले ते मोठी गोष्ट आहे आज. चला, फायनली जवळच भेटलेले. आपण वास्को हुडकायला गेलो सगळं. हो, भेटले रे बाबा पानं एक बारशे. काय म्हणते ते साहेब? जिसे मैंने ढूंढा गली गली वो मेरे घर के पिछवाड़ा मिली. पण हे तर मुलांच्या शाळाजवळ मिळली आपल्याला, वास्को हुडकून येऊन. हे बघा, हे हळदीची पानं भरपूर मोठे असतात, पण आता हे छोटे स्टॉक मध्ये आपल्याला भेटलेले आहेत. त्याच्यातच आपण आज काम करूया. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला रेसिपी दाखवणार कशी बनते ते. आणि हा, वास तर खूप छान आहे. चला बाय, रेसिपी घरी जाऊ. चला तर मंडळी, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की पातोळी आपण आज बनवणार. चला तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आम्ही पातोळी बनवणार आहोत, तर आपण त्याचं सारण बघून घेऊया काय काय लागतं. मुगाची डाळ, किसलेलं खोबरं ओलं, आणि हा गुळ जो किसलेला आहे, आणि हे
तूप त्याच्यामध्ये आपण परतून घेऊया. तूप आपण परतून घेऊया. मुगाची डाळ त्याच्यावर डाळ थोडी त्याच्यातलं पाणी सुटूपर्यंत परतून घ्यायची. मग आपण त्याच्यात टाकूया खोबरं. आता आपण खोबरं टाकूया. ओलं खोबरं आहे हे, सुकं नाही, ओलं पाहिजे. हे पण थोडा वेळ आपण परतून घेऊया. किसलेलं नारळ. किसलेलं नारळ हे पण छान असं थोडा वेळ परतून घेऊया. दोन ते 3 मिनिटं परतलं तरी चालेल. थोडासा आपण याच्यात गूळ परतून घेऊया आणि आपण गॅस बंद करूया. गॅस चालू असला तरी शिजवणार नाही. तुम्ही बोलायला चला तर मग आता आपलं सारण तयार आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. हे बघा, हे हळदीचं पान ह्याला धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आणि आता ह्याच्यावर तांदळाचं पीठ आपण बॅटर करून घेतलेलं आहे. घट्ट बी चालतं, पण बॅटर केलं थोडं इझी. ह्याच्यावर आपण असं लावून घेऊया. पानं छोटी छोटी आहेत म्हणून थोडं प्रॉब्लेम होणार, कारण की पानं मुश्किलीने भेटलेली आहेत. आज पान एक सुद्धा नव्हतं. वास्कोमध्ये आम्हाला बायनामधून घ्यावं लागलं. असं पसरून घेऊया आणि त्याच्यावर आपण सारण भरूया. अप्रतिम टेस्ट लागतो ह्याचा उकळल्यानंतर. हळदीच्या पानाचा टेस्ट एवढा मस्त त्याच्यामध्ये रुजतो पिठामध्ये एकदम परफेक्ट. हे बघा, असं भरून घेऊन बाजूला ठेवूया. परत दुसरं पाणी घेऊन परत दुसरी पातळी तयार करूया. आणि मग याला उकडायला, हे सगळे पानं भरल्यानंतर उकडायला स्टफ करायला ठेवूया. आयुष, मम्माची मदत कर लो पिल्लू. आयुष, तुम्हाला पातोळी पसंत आहे का नाही? अरे बापरे, बघा पिल्लू मम्माला मदत करायला लागलंय. लाईनी आहे का? लाईन मध्ये ठेवायचं मध्ये. ओके, लय सपोर्ट करते रे बाबा पिल्लू माझं मम्माला. ओके ओके ओके, बस. हां, आता याला फोल्ड करायचं. फोल्ड करा पिल्लू. वा, समोरून पीठ बाहेर निघायला नाही पाहिजे. किती हुशार मुलगा आहे बघा बरं माझा आयुष. व्हेरी गुड. हे बघा, त्याला स्टीम करायसाठी आपण जास्त क्वांटिटीमध्ये बसते म्हणून आपण त्याला स्टीम करायचं, उकडून घ्यायचं.
बहुत चिपचिप होता ना दीदी। बहुत लवकर ज्यादा बड़ा क्या दीदी मैं? आ रहा मेरे को मम्मा आरतीला दाखव. अभी देखो देखो. ये मेरा फ्रेंड आहे. कसं झालं पिल्लू? काय पातोडी. पातोळी कसं लागाले मम्मा? गोल गोल. गोड गोड टेस्टी. ओ कसं झाले मम्मा? संदीप कैसा लग रहा? अच्छा हुआ. ये मेरे फ्रेंड का बेटा संदीप. फ्रेंड को दिखाओ. वो शर्मा रहा इधर है. तर चला आता आपल्या पातोळ्या बनून रेडी आहेत. तर हे बघा आणि खायला पण चालू केलं मुलांनी आपल्या. त्यांना विचारू कसं झालं आणि काय नाही. फायनली तयार झालेल्या आहेत आपल्या पातोळ्या. मला आपल्या पातोळ्या बनून तयार आहेत आणि मुलांनी मी खाल्ले आहेत. आता मी ट्राय करून ते कसं झालं. मस्त सुपर एकदम मस्त मस्त. तुम्ही पण ट्राय करून बघा. जाऊन पानं घेऊन सगळं करून घेऊन येण्यापर्यंत आता किती 5 वाजलेले आहेत. 5-6 पुरा दिवस गेला पातोळ्या बनण्यामध्ये. आता पुरणपोळी करायची तर बाकीच आहे. तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला कसं वाटलं? और चाहिए संदीप? ये लो और चाहिए. अच्छा है? अच्छा आहे बहुत. बहुत अच्छा है. खाओ खाओ. माझ्या मुलाचा फ्रेंड आणि माझी मैत्रीण दोघंही पातोळ्या त्यांना एवढं पसंत आहे. स्पेशली पातोळ्या खाण्यासाठीच आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. लाज आली जरा म्हणून तिला पूर्ण दाखवणार नाहीये. ती लाजत आहे. रेनू कंटिन्यू लाज वाटते तिला थोडं समोर यायसाठी. पण मस्त एकदम छान आणि सुंदर अशा गोड आणि एकदम मस्त झालेल्या आहेत. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि माझ्या पातोळ्या कशा झाल्या, माझा ब्लॉग कसा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं काही चुकत असलं तेही सांगा. आणि मी काय करू एडिट त्याच्यामध्ये तेही सांगा. मला एडिटिंग जास्त जमत नाही आहे तरी पण मी प्रयत्न करत आहे. तर प्लीज 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 मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला लाईकसुद्धा करा. तर आजचा दिवस तर पुरा पातोळ्यामध्ये गेला आहे नागपंचमीचा. आणि तुम्हा सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्यातर्फे नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळं काम करण्याच्यामध्ये शुभेच्छा द्यायला विसरले मी, त्यासाठी सॉरी. आणि परत एकदा तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता हे एवढ्या आपल्या झालेल्या आहेत पातोळ्या. तर बराचसा प्रयत्न केलेला आहे. काही खराब वाटेल काही चांगला वाटेल तर प्लीज मला सपोर्ट करा आणि मला माझे चॅनल सबस्क्राईब करा. बाय यूट्यूब फॅमिली. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.